प्रवाशासाठी मोठी खुशखबर। 15 ऑगस्ट पासून मोफत बस प्रवास। 3 कागदपत्रे द्या। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सगळ्यात मोठा निर्णय। एकनाथ शिंदे वेगवेगळे चांगले निर्णय, लोक कल्याणकारीचे निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। तुम्ही जर एसटीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। तुम्ही जर तुमच्या गावावरून कोणत्या तालुक्याला किंवा कोणत्या गावाला जर एसटीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। तुम्ही 10 वर्षाचे असाल किंवा तुम्ही शालेय जीवनामध्ये असाल तरी देखील एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे। तुमचं वय जरी 30 वर्ष असेल किंवा 40 वर्ष असेल तरी देखील बातमी तुम्हाला आनंद देऊन जाईल। आणि तुम्ही जर शालेय विद्यार्थी असाल किंवा बेरोजगार असाल तरी देखील ही बातमी तुमच्यासाठी आहे। आणि जर तुम्ही 50-60 वर्षाच्या पुढे गेला असाल तर मात्र तुमच्यासाठी सर्वोच्च आनंद देणारी ही बातमी आहे। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या त्याचवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मोठी घोषणा केलेली आहे। प्रत्यक्ष आता तुम्हाला एसटीच्या भाड्याविषयी सरसकट सर्वांनाच आता एसटी मोफत। मित्रांनो, हो, एसटी मोफत। जर तुम्ही गावाला प्रवास करत असाल तर तुम्ही मुंबईमध्ये प्रवास करत असाल, पुण्यामध्ये प्रवास करत असाल, तुम्ही कुठे जात असाल, पर्यटन असेल किंवा जॉब असेल, नोकरी असेल किंवा कुठे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। तुम्हाला फक्त करायचं आहे ती महत्त्वाच्या गोष्टी आणि पुन्हा तुम्हाला तुमचा एसटीचा पास किंवा 100% मोफत सुविधा मिळणार। ही मात्र आजची सगळ्यात मोठी घडामोड तुमच्यासाठी। 10 ऑगस्ट पासून महाराष्ट्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे, शिवसेना शिंदे गटाकडे हे परिवहन मंडळाचे, एसटी महामंडळाचे खाते आपल्या कारणाने सगळे अधिकार एकनाथ शिंदेना जातात। एकनाथ शिंदेनी सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत बस प्रवास करण्याची जी सुविधा आहे ती निर्माण केलेली आहे। ती तुम्हाला सर्वोच्च आनंद देणारी आहे, तुमच्या घरातील प्रत्येकाला पुढे घेऊन जाणारी आहे। आता तुम्हाला माहितच आहे एकनाथ शिंदे स्वतः लाडकी बहीण योजना आखली आहे। महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या घरामध्ये आज महिन्याला 1,500 रुपये येत आहेत। ही योजना अशक्य होती पण ही योजना एकनाथ शिंदेने शक्य करून दाखवली आहे। 3 वर्षे या योजनेचे पैसे आपल्या घरातल्या महिलांच्या बँक खात्यावरती येत आहे आणि दर महिन्याला येतात। ही एकनाथ शिंदे यांचा सगळ्यात मोठा निर्णय आहे। महाराष्ट्रातील सर्व महिलांना आवडलेली योजना ती तुम्ही पाहिली म्हणजे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतात तो अशक्य असेल पण तो निर्णय शक्य करून दाखवतात। हे एकनाथ शिंदेची ताकद तुम्हाला माहित आहे। त्यावेळी एकनाथ शिंदेने दुसरा एक मोठा निर्णय घेतला होता की महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्ड दुकान, धान्य दुकानामध्ये तुम्हाला आनंदाचा शिधा द्यायचा। त्यानुसार तुम्हाला कधी 12 वस्तू तर कधी 20 वस्तू तर कधी 26 वस्तू अशा वस्तू तुम्हाला घरापर्यंत मोफत आनंदाचा शिधा महत्त्वाच्या सणाला तुमच्या घरामध्ये पोहोचायचा। अखेर ती देखील घोषणा त्यांनी सत्यामध्ये उतरवली आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा लाभ मिळाला। आता देखील एसटी संदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट आता तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत। एकनाथ शिंदे यांचं खातं असेल तर नगर विकास मंत्री प्रताप सरनाईक खातं जे असेल ते म्हणजे त्यांचं परिवहन मंडळ। या मंडळामध्ये मित्रांनो महत्त्वाची अपडेट आता तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। कारण तुम्ही एसटीने प्रवास करताय तर हा व्हिडिओ नक्की बघा। तुम्ही एसटीने तालुक्याला जाताय तर हा व्हिडिओ बघा। तुमच्या घरातील मुलं जर एसटीने शाळेत जात आहे तरी हा व्हिडिओ बघा। तुमच्या घरातील तरुण वयस्कर व्यक्ती जर एसटीने कधीतरी प्रवास करत असेल तरी तुम्ही व्हिडिओ बघत राहा। मग नेमकी घोषणा काय? एकनाथ शिंदे यांच्या खात्याने नेमकी घोषणा केलेली आहे की नेमकी 3 कागदपत्रे कोणते आहेत ज्याने तुम्हाला 100% बस मोफत सरसकट प्रवास मिळेल। होय, फ्री मध्ये तुम्हाला एसटीचा प्रवास फ्री मध्ये मिळणार अशी घोषणा केली आहे। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजना तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी वेळोवेळी घेत असते। हा व्हिडिओ त्यासाठी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, तुमच्या घरच्यांना शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना असेल किंवा कोणालाही तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। सरकारने प्रथमतः आपण बघितले की शालेय विद्यार्थी ज्या 15 वयोगटातील असतील त्यांना मुलींना शिक्षण घेतात। विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सगळ्या एसटी मंडळाच्या बसेस फ्री मोफत प्रवास करण्याची घोषणा गेल्या अधिवेशनामध्येच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून राज्यात फक्त मुलींना हा बस प्रवास मोफत देण्याची घोषणा केली आहे। तेव्हा तुम्ही जर कॉलेजचे, महाविद्यालय, कॉलेज आणि शाळेस्तरीय विद्यार्थी असाल तर तुम्हाला योजना लागू होते। तुम्ही तुमच्या शाळेतून तुमच्या बोनाफाईड घेऊन तुमच्या तालुका स्तरावर जाऊन एसटी महामंडळाच्या ऑफिसला जाऊन तुम्ही तुमचा पास मोफत काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला इथून पुढचा प्रवास मोफत स्वरूपात घेता येणार। ही सरकारने मुलीच्या शिक्षणासाठी आणलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणावी लागेल। त्यानंतर तुम्ही जर तुमच्या तालुक्याला जात असाल, तुमचं वय जर तुम्ही वयस्कर असाल तर वयस्कर माणसासाठी सुद्धा, वयस्कर महिलांसाठी, पुरुषांसाठी सरकारने एसटी प्रवास मोफत देण्याची घोषणा केलेली आहे। म्हणजे 65 ते 75 वर्षाचे जर तुमचं वय असेल तर तुम्हाला देखील एसटीचा प्रवास मोफत करण्याची घोषणा सरकारने केली असून या घोषणेमुळे राज्यातील जवळजवळ 1.5 कोटी पुरुषांना, महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे।
त्याचवेळी जर महिलांची 12 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक महिलाला एसटीचा प्रवास हा अर्ध्या तिकिटाने करण्याची घोषणा केलेली आहे. महिलांसाठी महाविद्यालयीन मुलींना मात्र बस हे 100% मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. असे अनेक निर्णय सध्या महाराष्ट्र सरकार घेत आहे, म्हणून एकनाथ शिंदे यांचा निर्णय आनंदाचा मानला जातो. आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.